आजच्या दिवसाची सुरुवातच जोरदार भुकेने झाली होती. काय खाऊ आणि काय नाही असंच झालं होतं माझं. बरं झालं मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता. तसं तर आमच्या घरामध्ये ना उपवास कोणीच करत नाही, पण साबुदाणा खिचडी मात्र सगळ्याला आवडते म्हणूनच मी भिजत घातलं होतं. आणि ते सकाळी एवढं जास्त कामी आले ना, सगळ्यात पहिलं तर मी त्याची खिचडी बनवली आणि त्याचा नाश्ता करून घेतला. आणि हे सगळं करत असताना स्वराजच्या पप्पाच्या डब्याला मात्र खूप जास्त उशीर झाला होता. त्याला असं वाटत होतं की आज त्याला डबा भेटते की नाही. पण म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही आंघोळ वगैरे करेपर्यंत मी तुमचा डबा तुम्हाला रेडी करून देईन. तर त्याच्यासाठीच नाही तर मी भिजत घातलेले मुग मिक्सरला वाटून घेतले. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर टाकलं. त्यानंतर ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, कस्तुरी मेथी, कांदा चवीपुरतं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं पीठ मळून घेतलं. आता जेव्हा पण आपण थालीपीठ थापतो ना, त्यावेळेस ना पाणी खाली गळतं. त्यामुळे ना मी इथं ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाटावरती हे असे थालीपीठ थापून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मस्त तव्यावर तेल टाकलं आणि हे थालीपीठ टाकून छान भाजून घेतलं. त्यानंतर याचा डब्बा दिला आणि त्याच्यानंतर विचार केला की चला आपण जेवढे काही कपडे आहेत ना आपले गोधडी गाधडी ती धुवून टाकूया. एकदा जर पुण्यामध्ये पाऊस चालू झाला ना, ते लवकर थांबायचं नावच घेत नाही आणि पावसाळा चालू व्हायच्या आधी ना हे धुवून टाकूया म्हणून ते धुवायला टाकलं. आणि ह्या पोरायचं ना मला वजन करायचं होतं. तिथं सानूचं वजन होतं 14 किलो आणि स्वराजचं वजन 18 किलो होतं आणि माझं वजन 42 किलो होतं. तर आता 40वरच आलेलं आहे. आता वजन वाढवण्यासाठी आम्ही काय करावं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की